नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी. पाहू शकता बघा, 10वा हप्ता आजच, म्हणजेच एप्रिलचा हप्ता. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुम्हाला आजच मिळणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती, अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. 4 एप्रिलची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. 10वा हप्ता आजच, म्हणजेच एप्रिलचा हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय ते पैसे तुमच्या खात्यात आजच जमा होतील. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2,000 रुपये सुरू झालेत. 2,000 रुपयांचं वाटप सुरू झालेलं आहे. आता हे 2,000 रुपयांचं वाटप कुठे होतं आहे, कोणाला होतं आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2,000 रुपये जमा होत आहेत. महिलांना 2,000 रुपयांचे वाटप या ठिकाणी सुरू झाले. खात्यामध्ये 2,000 रुपये आले आहेत. भरपूर जणांना SMS पण आले आहेत. आता तुम्हाला कधी येतील त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला हे पैसे येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच पाहू शकतो बघा, आज 6 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहिजे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे सर्व महिलांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर 10व्या हप्त्याच्या संदर्भात काय अपडेट, म्हणजेच एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे ती पण आपण पाहणार आहोत. 2,000 रुपये वाटप सुरू झाले आहे. कोणाला वाटप होत आहे त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण लगेच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पाहू शकता, पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना, सर्वात जास्त चर्चेत असणारी. कुठेही जर तुम्ही गेलात महाराष्ट्रात तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा, सर्व लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा. आणि खास करून सध्या जर आपण पाहिलं तर सध्या महिलांच्या तोंडून फक्त एकच चर्चा आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे एप्रिलचे पैसे आले नाहीत, एप्रिलचा हप्ता आला नाही, कधी येणार, हाच सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे. बरोबर आहे, सर्व महिलांची तेच चर्चा चालू आहे. आता या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. बरोबर आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. म्हणजेच बघा, दर महिन्याला 1,500 मिळतात. त्या पद्धतीने फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत सरकारने. 3,000 रुपये आलेले आहेत का सर्वांना? 3,000 रुपये आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 3,000 रुपये आलेले आहेत सांगायचे आहे. बघा, ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले आहेत लिहून पाठवा. 3,000 रुपये आलेले आहेत. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा. 3,000 रुपये. ठीक आहे. आता पुढे बघा, अपडेट महत्त्वाची आहे. तर पाहू शकता, त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? बघा, एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 10वा हप्ता आहे एप्रिलचा, हा 10वा हप्ता असणार आहे. 10वा हप्ता. तर एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. बघा, रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. बघा, श्रीरामनवमीच्या दिनानिमित्त तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो. यंदा श्रीरामनवमी जी आहे ती 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच काय, बघा, जर 6 एप्रिलपासून पैसे जमा होणार असतील तर तुम्हाला आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आजच जर तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर तुम्हाला 6 ते 10 एप्रिल दरम्यान पैसे मिळू शकतात. कारण तुम्हाला माहिती आहे, 2,52,00,000 महिला पात्र आहेत. म्हणजेच संख्या खूप जास्त आहे आणि पात्र महिलांची संख्या जास्त असल्यामुळे हे जे काही पात्र महिला आहेत त्यांची संख्या जी आहे ती त्या जास्त असल्यामुळे तेवढ्या महिलांना या ठिकाणी पैसे वाटण्यासाठी सहजच 2 ते 4 दिवस सहज लागतात. त्यामुळे तुम्हाला आजच या ठिकाणी पैसे येऊ शकतात. तर ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे. पैसे आले, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे. आता 2,000 रुपये वाटप होत आहेत ते पण आपण पाहणार आहोत. कोणाला वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप झाले त्याविषयीची पण माहिती आपण पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, 1,500 रुपये थेट तुम्हाला जमा होतील. आता थेट 1,500 रुपये. तुम्हाला आतापर्यंत 3,000 रुपये आले होते, आता तुम्हाला 1,500 येतील. 3,000 रुपये येणार नाहीत किंवा 2,100 रुपये पण येणार नाहीत. भरपूर महिलांना वाटतं आहे 2,100 रुपये आता येणार नाहीत म्हणून एप्रिलमध्ये 2,100 रुपये येतील असं भरपूर महिलांना वाटतं आहे. पण सगळ्यांनी लक्षात घ्या, कुठलाही गैरसमज मनात ठेवू नका.
गैरसमज मनात ठेवू नका. 2100 रुपये येणार नाही, 2100 रुपये येणार नाही आहेत. थेट तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. 1500 रुपयेच तुम्हाला येतील, 2100 रुपये येणार नाही आहेत. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आणि खरी माहिती सांगत असतो मी तुम्हाला. 2100 रुपये येणार नाही आहेत. ठीक आहे. आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. बघा कोणत्या महिला ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले. 9 लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील 5 लाख महिला जानेवारीत आणि 4 लाख महिला फेब्रुवारीमध्ये अपात्र ठरल्या आहेत. मात्र मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. बघा मार्चमध्ये किती महिलांना अपात्र केलेलं आहे याची अधिकृत माहिती आलेली नाही आहे. एप्रिलचा हप्ता वाटप व्हायला सुरुवात होईल. एप्रिलचा हप्ता सुरू झाला की तुम्हाला त्याची पण आकडेवारी मी सांगणारच आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, विशेष म्हणजे एकूण 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. एकूण 50 लाख महिला अपात्र होणार आहेत. बरं, 50 लाख महिला. त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना यापुढील हप्ते मिळणार आहेत. ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे बंद झाले असं समजून घ्यायचं आहे. आता पुढे बघा, नव्या निकषांवर विचार सुरू आहे. नवे निकष पण आणले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत. अजितदादा पवार, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही. जरी तुम्ही अपात्र असाल तुमचे पैसे परत घेतले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच योजना पण बंद होणार नाही याची त्यांनी खात्री दिली. मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर नवीन निकष, नवीन जे नियम आहेत ते नवीन नियम येणार आहेत आणि त्यामुळे ती निवड आता थोडीशी अवघड केली जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र योजनेत मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी. अधिकृत घोषणा झाली की तुम्हाला माहिती मिळेलच. आता 2000 रुपये वाटप होतात. कुणाला ते आपण पाहूया. बघा लगेच. तर बघा, पाहू शकता. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून 6वा हप्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे. बघा, आज सकाळपासूनच या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 6वा हप्ता आल्याचा मेसेज म्हणजेच SMS यायला सुरुवात झाली. SMS येत आहेत आणि तुम्हाला 2000 रुपये जमा होतात. 2000 रुपये तुम्हाला जमा केले जातात. 2000 रुपये, बरोबर आहे. तर 2000 रुपये जे ते तुम्हाला जमा केले जातात. त्यामुळे तुम्हाला SMS पण यायला सुरुवात झाली. सर्वांना पैसे आलेत का? ज्यांना 2000 रुपये आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2000 रुपये आले सांगायचे. 2000 रुपये आले. ज्या महिलांना 2000 रुपये आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. 2000 रुपयांचा निधी ट्रान्सफर केला जातो. आता पुढे पहा बघा, तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्यांचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं निदर्शनास येत आहे. बघा, जर तुमचे हप्ते काही थकले असतील मागचे तर ते पण तुम्हाला आता जमा केले जातात. म्हणजेच 2000चे 4000 पण मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. सुरुवातीला PM किसानच्या 19व्या हप्त्याचे जे काही 24 फेब्रुवारीला वितरण आहे ते करण्यात आलं. या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 6वा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती. मात्र केवळ PM किसानचा हप्ता यावेळी मिळाला. त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते. त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी सन्मान निधीच्या 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जो आहे तो निधी वितरित करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. त्यानुसार 31 मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती. मात्र आज आपण जर पाहिलं तर 2 ते 4 एप्रिल आहे. 4 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येऊ लागलेले आहेत. जवळजवळ 2170 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झाली. थकीत हप्ते आणि 6वा हप्ताही वितरित. जेवढे काही थकीत हप्ते होते ते पण तुम्हाला जमा केले जात आहेत आणि जेवढे काही 6वा हप्ता आहे तो पण तुम्हाला जमा केला जातो. त्यामुळे ज्या महिलांना 2000 रुपये आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. पैसे आले. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. आता महिलांना कसे बघा, भरपूर अशा महिला भगिनी ज्यांच्या नावावर शेती आहे त्या महिलांना पण पैसे येत आहेत. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.